नैसर्गिक अनुदान घोटाळ्यात तलाठी चंद्रकांत खिल्लारे याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, 4 दिवसाची पोलीस कोठडी. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 4 GR काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात याद्या अपलोडिंगचे काम करणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस शेती नावावर नसलेली नावे याद्यात अपलोड करून त्यांचे नावे आलेल्या शासनाच्या अनुदान रक्कम त्यांच्याकडून परत घेतल्यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणीसाठी चौकशीसाठी समिती गठीत केली होती. चौकशी समितीने एकूण 240 गावामध्ये 24,90,77,811 इतका शासकीय रकमेचा अपहार झाला असल्याबाबत अहवाल दिल्यानंतर या प्रकरणात पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 453/2025 कलम 316(4), 316(5), 318(4), 324(5), 336(3), 338, 340(2), 339, 238, 35 BNS सह कलम 52, 53 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना करीत आहे. सदर गुन्ह्यात यापूर्वी 37 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील तलाठी चंद्रकांत तुकाराम खिल्लारे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. त्यांचा शोध घेत असताना आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी सकाळी अंबड चौफुली परिसरातून त्यांना अटक करण्यात आली. आरोपीस प्रथम वर्ग न्यायाधिकारी साहेब न्यायालय अंबड यांच्या समक्ष हजर केले असता आरोपीस दिनांक 7 मार्च 2026 पावतो 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज रोज पावतो सदर गुन्ह्यात 22 तलाठी, 1 कृषी सहाय्यक, 3 सहाय्यक महसूल अधिकारी, 3 कोतवाल, 2 ऑपरेटर यांचे सहकारी असे एकूण 38 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जालना, पोलीस उपअधीक्षक आयुष नोपाने, सिद्धार्थ माने प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंगरे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजू भोसले, सागर बाविस्कर, दत्ता वागोंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक, मेजर महिला अंमलदार जया निकम, निमा घनगाव, मंदा नाटकर आदींनी सदरच्या कारवाईत भाग घेतला आहे. जालना जिल्ह्यामध्ये अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान झाल्यासंदर्भाने जिल्हाधिकारी महोदयांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी दरम्यान 24,90,00,000 रुपयाचा अपहार झाल्याबाबत गुन्हा अंबड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आज पावितो एकूण 37 आरोपींना अटक करण्यात आली होती. आज रोजी तलाठी नामे चंद्रकांत खिल्लारे हे जालना शहरात मिळून आल्यानंतर त्यांनाही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 38 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. तपास सुरू आहे. त्यांची प्रॉपर्टीवर सील करण्यात आलेली काय संबंधित आरोपींच्या प्रॉपर्टीच्या संदर्भाने संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे. काही आरोपींच्या प्रॉपर्टीवरती जप्ती देखील त्या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर अपहरित रक्कम भरण्यासंदर्भात देखील पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे. सर, आता किती आरोपी बाकी आहेत यामध्ये? सदर गुन्ह्यामध्ये एकूण 38 आरोपी अटक करण्यात आलेले आणि काही आरोपी निष्पन्न करून त्यांचाही शोध सुरू आहे.